सिंहगड रोड परिसरात गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या 5 विधी संघर्षित अल्पवयीन बालकांना पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि 2 लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे गुन्हेगारी जगात खळबळ उडाली आहे। 7 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्ती परिसरात ही घटना घडली होती। जुन्या भांडणाचा राग मनात धरून 5 ते 6 आरोपींनी एका व्यक्तीवर लोखंडी हत्याराने वार केले आणि पिस्तूलमधून गोळीबार केला होता। या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि पथकाने सापळा रचला। पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून 5 जणांना ताब्यात घेतले। झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तूल आणि 2 धारदार कोयते मिळून आले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू बाल सुधारक गृह येरवडा येथे करण्यात आली आहे। या धडक कारवाईमुळे सिंहगड रोड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।